नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. मुंबईमध्ये पुन्हा एकदा एका इमारतीला आग लागलेली आहे. मुंबईमध्ये इमारतीला आग लागण्याचं सत्र सुरूच आहे. लोअर परेलच्या तुलसी पाईपलाईन रोडवरच्या ऑर्बिट टेरेस या निर्माणाधीन इमारतीला आग लागलेली आहे. आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपण बघतोय तुलसी पाईपलाईन रोडवरील ऑर्बिट टेरेस या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला आग लागलेली आहे. अधिक माहिती घेऊयात. रोहन कदम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रोहन, काय परिस्थिती आहे आता तिथली? संदीप, साधारण अर्धा तासापूर्वी आग लागली आणि आपण एक नजर मारली तर दिसेल अजून ज्वाळा येत आहेत आणि थोडीशी आग अजूनही शिल्लक आहे. कमला मिलच्या एकदम समोर सन पॅराडाईज ही रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. त्याच्या बाजूची ही बिल्डिंग आहे जिथे साधारणतः 9व्या ते 10व्या माळ्यावर आग लागली आहे. सध्या याच्यात कोण राहत नाही आणि याचे वरचे मजले जे आहेत ते अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. त्यामुळे आतापर्यंत तरी जीवितहानी किंवा कोणाला लागल्याचं दिसून येत नाहीये. सकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिक जाम नाहीये आणि फार त्रास होत नाहीये. मात्र अर्धा तास होऊन गेला तरी ज्या ज्वाळा निघत आहेत त्याची क्षमता तशीच आहे आणि आता फायर ब्रिगेड इथे आली आहे. ते वर जातील, त्यांच्या पद्धतीने ते आग विझवायचा प्रयत्न करतील. सध्या तरी परिस्थिती अशी आहे की जशी ज्वाळा दिसत होत्या आग जशी होती तशीच आहे. कमी फार झालेली दिसत नाही आहे. फायर ब्रिगेड आली आहे, ते आता प्रयत्न करतील आणि आपण अपेक्षा करूया की लवकरात लवकर याच्यावरती ते मात मिळवतील. सुदैवाने इथे गर्दी नाही आहे आणि सकाळची वेळ असल्यामुळे त्यांना काम करायला त्रास होईल असं वाटत नाही आहे. असे आपण अपडेट घेत राहूया, बघूया असं काय होते. 10 ते 15 मिनिटात ते त्याच्यावर त्वरित काम करतील. 5 गाड्या आल्या आहेत, खाली त्यांचे जवान काम सुरू करत आहेत आणि आग ते आटोक्यात आणतील अशी आपण अपेक्षा करूया लवकरात लवकर. अगदी रोहन, या सगळ्यामध्ये ही आग कशामुळे लागली याबद्दल काही माहिती मिळते? अजिबात नाही, कारण इथे जे लोक आले ते आग लागलेली बघून थांबतायत. तिथे कोणालाच माहित नाही की नेमकी आग कशी लागली किंवा आग लागायच्या आधी काही स्फोटाचा आवाज झाला का, आधी धूर आला का, आधी काच वगैरे फुटला. इथे तसं सांगायला कोणाचीच माहिती नाहीये. पण फायर ब्रिगेडचे अधिकारी या ब्रिजवर नाहीये, ते खाली आहेत, तेही नुकतेच आलेत. त्यामुळे तसं काही अंदाज बांधणं इथे शक्य नाहीये. आणि मी म्हटलं तसं इकडे लोक फार राहत नव्हते. जे कोण असतील ते कामगार किंवा सिक्युरिटी पर्सन्स असतील इकडे, तर त्यांच्या चुकीने ते लागली आहे, शॉर्ट सर्किट झाली आहे. थोड्याच वेळात कळेल. जसं कळेल तसं आपण आपल्या प्रेक्षकांना त्याची माहिती देत राहू. अगदी रोहन, तू आमच्यासोबत असाच राहा. आपण ही दृश्य बघतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर. ही तुलसी पाईपलाईन रोडवर असलेल्या ऑर्बिट टेरेस या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला आग लागलेली आहे आणि यामध्ये आपण बघतोय फायर इंजिन 5 फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. अधिक माहिती घेऊयात. स्वाती लोखंडे ढोके आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. स्वाती, काय सांगशील या सगळ्याबद्दल? आता फायर ब्रिगेड दाखल झालंय आणि आग विझवण्याच्या कामाला सुरुवात होते थोड्याच वेळात. साधारणतः या गाड्यांच्या संख्येवरून आपण म्हणू शकतो ही आग सध्या छोटी आहे. 4 फायर इंजिन तिथे पोहोचलेले आहेत आणि आपण पाहतो ही जी एक्सक्लुझिव्ह दृश्यांवरून लक्षात येते की आगीची दाहकता. पण त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही निर्माणाधीन बिल्डिंग आहे, अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे. त्याच्यामुळे लोकवस्ती नाहीये. त्यामुळे फायर ब्रिगेडकडे कोणाला तिथून बाहेर काढणं किंवा इव्हॅक्युएट करणं हे चॅलेंज नाहीये. फक्त आगीवर कंट्रोल मिळवणं आहे आणि अशा ठिकाणी आगीवर कंट्रोल पटकन मिळवता येतं जर उंच इमारतीला किंवा सगळ्यात उंच मजल्याला लागली नसेल तर. आता जर आपण बघितलं ही या परिस्थितीमध्ये खरं तर शॉर्ट सर्किट किंवा मग जर कोणी एखादे कर्मचारी राहत असतील त्यांच्याकडनं चुकीने एखादी ठिणगी पडून ही आग लागल्याची शक्यता नाकारता येत नाहीये. सध्या तरी आग विझवण्याचे शर्थीचं काम हे फायर ब्रिगेड करते. अगदी स्वाती, तुम्ही आमच्यासोबत अशाच राहा. आपण बघतोय की ही दृश्य आहेत मुंबईतल्या तुलसी पाईपलाईन रोडवर असलेल्या ऑर्बिट टेरेस या इमारतीची. या इमारतीचं बांधकाम सुरू आहे आणि या इमारतीला काही वेळापूर्वी आग लागलेली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आग विझवण्याचं काम करण्यात येते. मात्र सुदैवानं कोणीही यामध्ये राहत नाही. त्यामुळे कोण व्यक्ती अडकल्याची काही आतापर्यंत माहिती मिळत नाहीये. वरचे जे मजले आहेत सगळे ते या सगळ्या अंडर कन्स्ट्रक्शन आहेत आणि त्यामुळे एक धोका जो आहे तो टळलेला आहे असंच म्हणावं लागेल.